सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी असणार आहे. जर तुम्हाला जमीन, वाहन, घर खरेदी करायचं असेल तर ते तुमचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी दिवस चांगला आहे. कुटुंबामध्ये जर कलह सुरू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल, ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल. नोकरदार लोकांना विरोधकांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे थोडंसं ऑफिसच्या बाबतीत सावध राहा. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये घालवाल, ज्यामध्ये तुमच्या जोडीदाराची तुम्हाला गरज भासेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असेल. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यामध्ये आज एक बाळाची गुड न्यूज येऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी होतील. सरकारी नोकऱ्याशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडून काही बोलणी ऐकावी लागू शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमचं काम हे काळजीपूर्वक करावं लागेल. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये कुठलीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आज दुप्पट रक्कम मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला प्रचंड आनंद होईल. मात्र सासरच्या लोकांशी व्यवहार काळजीपूर्वक तुम्हाला करावा लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून तांब्याच्या भांड्यातनं शिवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अजिबात निष्काळजी राहू नका. जर तुमच्या भावंडांसोबत काही वाद झाला असेल तर तोही आज संपुष्टामध्ये येईल आणि तुम्ही एकमेकांना एखाद्या गोष्टीमध्ये मदत सुद्धा कराल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं सार्वजनिक समर्थन देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यामध्ये वेळ घालवू शकाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण असेल. आज तुम्हाला अभ्यासाचे प्रश्न पडतील, त्यामुळे त्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची आवश्यकता तुम्हाला भासेल. आज तुमच्या आजूबाजूला कुठलाही वाद जर निर्माण झाला तर तुम्ही त्यामध्ये पडणं टाळावं, अन्यथा ते प्रकरण कायदेशीर बनू शकतं. आज कोणाला काहीही बोलण्याआधी कोणाला वाईट तर वाटणार नाही ना, याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. सासरच्यांसोबत जर तुमचे वाद होत असतील तर आज तेही तुमच्या जोडीदाराच्या मदतीनं सोडवले जाऊ शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला मानसिक समाधान आणि शांतता मिळेल. नोकरीतील एखाद्या सहकार्याकडनं जर तुमचं नुकसान झालं तर तुम्ही त्यावरती न चिडता त्याला माफ कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्वाकांक्षा तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही घाई करू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप करावा लागू शकतो. आज जोडीदारासोबत जर तुमचा काही वाद झाला असेल तर तुम्हाला तो आजच सोडवावा लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. नोकरीशी संबंधित लोकांना आज कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असेल आणि तरच ते काम तुम्ही पूर्ण करू शकाल. छोट्या व्यावसायिकांना आज पैशांची कमतरता भासू शकल्यानं चांगल्या ऑफर्स देखील तुमच्या हातातून निसटू शकतात. आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला सावध राहावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय व्यस्त असल्याने तुम्ही कुटुंबासाठी काही वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे तुमची आई तुमच्यावरती नाराज होऊ शकते. संध्याकाळी काही व्हायरल आजार तुम्हाला ग्रासू शकतात, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. नोकरदार लोकांना आज मैत्रिणीच्या मदतीनं पगारवाढीसारखी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंदी व्हाल. तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे देखील खर्च कराल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा राहील. मात्र आज वडिलांनी दिलेला सल्ला त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही ऐकलात तर त्याचा भविष्यामध्ये नक्कीच लाभ होईल. तुम्ही आज तुमच्या व्यवसायातील अनेक समस्या सोडवू शकाल. आज तुमचे दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह लग्न, नामकरण इत्यादी समारंभामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे. जर तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये मालमत्तेशी संबंधित काही केस सुरू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी होतील. तुम्ही आज एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता. मात्र आज तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत निष्काळजी राहिल्यास तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमची सर्व कामं ही वेळेवरती पूर्ण कराल आणि तुमचे वरिष्ठ देखील त्यामुळे खुश राहतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुमची रखडलेली सर्व कामं पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला अधिक मेहनतही घ्यावी लागेल, तरच तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील. यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थकवा येऊ शकतो आणि डोकेदुखी, ताप हे देखील होऊ शकतं. त्यामुळे आज तुम्हाला तुमचीच काळजी घ्यावी लागेल. आज इच्छा नसताना देखील तुम्हाला काही खर्च हा करावा लागेल, त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. परंतु जर तुम्ही आधीच बजेट बनवलं असेल तर तुम्ही आर्थिक अडचणी टाळू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर खूप काळजीपूर्वक जा, कारण तुमचा एखाद्या मित्राशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. असं झालं तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज तुमच्या मुलाला एखाद्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळाल्यानं तुम्हाला बरं वाटेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेसाठी जर अर्ज केला असेल तर त्याचा निकाल आज येऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा राहील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घेऊन तसेच तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानंच तुम्ही पुढे जा. आज जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने एखादं काम केलं तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. आज तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. तुमच्या सभोवतालचं वातावरण आज अगदी आनंददायी राहील. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
धन्यवाद.